नमस्कार. मी डॉक्टर भूषण शानबाग. माझ्या चरणहीन या कथेच्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत करतो. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की प्रधान फाल्गुननी त्याचा पराभव मान्य केला आणि तो पर्णोत्सव निघून गेला. मग आता पुढे काय झालं बघूया आजच्या भागात. महिमान आणि पाताळ यांचा मात्र कायमचा सोक्षमोक्ष लावायची गरज होती. दोघं नगरात धुमाकूळ घालतच होते. त्यांच्या अत्याचारांच्या गोष्टी दिद्दाला समजत होत्या, पण त्यांना शिस्त लावणं शक्य होत नव्हतं. एक दिवस तिनं वलगाला विचारलं, वलगा, या महिमान आणि पाताळ यांचं काहीतरी करायला हवंय ग. होय राजकुमारी, ते राज्यात धुमाकूळ घालतच आहेत आणि महालातल्या दासींकडे सुद्धा त्यांची नजर आहेच. काय करावं कळत नाहीये. मी एक सुचवू का राजकुमारी? बोल. जेव्हा फाल्गुनजींची सेना चालून येत होती तेव्हा तुम्ही म्हणाला होतात, साम दाम दंड भेद याचा वापर करून या सेनेचा नाश केला पाहिजे. त्यातला काही विचार का नाही करत? वलगा, या बाबतीतलं यात काय चालेल याचा विचारच करावा लागेल. प्रधानजींचा सल्ला काय आहे? मी अजून त्यांच्याशी याबाबत बोलले नाही, पण ते स्पष्ट बोलतीलच याची मला खात्री नाही. त्या दिवशी तो विषय तिथेच थांबला. पण महिमान आणि पाताळ यांचं वेगळंच षडयंत्र चालू होतं. पाताळ, आपल्याला नगरात उत्पात घडवून आणायचा आहे, महिमान एक दिवस म्हणाला. उत्पात? होय. सर्व नगरात कायदा आणि सुव्यवस्था आहे का नाही असं नागरिकांना वाटायला लागावं, अशी परिस्थिती झाली पाहिजे. म्हणजे काय होईल? राजमाता जेरीला येईल, तिला नको ते राजपद असं वाटायला लावायचं. आणि मग मग तिला पळवून लावणं सोपं होईल. चालेल, कल्पना चांगली आहे. महिमान आणि पाताळ यांनी मग खरोखरच नगरात धुमाकूळ घालणं आणखी वाढवलं. प्रचंड विध्वंस होऊ लागले. काही महिन्यापूर्वी बाजारात लागलेल्या आगीनं काय प्रमाणात नाश केला ते सर्वांनी पाहिलं होतं. पुढील 3 महिन्यात 4 ठिकाणी आगी लागल्या. सुदैवानं फारशी हानी झाली नाही, पण हे वाढतच जाणारे स्पष्ट होत होतं. राजमाता दिद्दानं याबद्दल नरवाहनला स्पष्टच विचारलं, प्रधानजी, नगरात हे काय चाललंय? राजमाता, प्रामाणिकपणे सांगायचं तर मी चौकशी केली. महिमान आणि पाताळ हेच दोघं आपल्या माणसांकरवी हे करत आहेत. खात्री आहे तुमची? माझी खात्री आहे राजमाता. मग त्यांना अटक करावी लागेल. या 2 प्रमुख अडचणी आहेत राजमाता. कोणत्या? एक, तर या दोघांना महाराज क्षेमगुप्त यांचे बंधू असल्यामुळं आजही राज्यात खूप मान आहे. त्यातून अनेक लोक तुम्हाला विरोध करण्यासाठी त्यांची साथ देत आहेत. त्यांचे अनुयायी सुद्धा पुष्कळ आहेत. त्यांना पकडायला जायचं तर राज्यात अंतर्गत युद्धाची परिस्थिती येईल आणि सध्याच्या परिस्थितीत गृहयुद्ध आपल्याला परवडणार नाही. खरंय. आणखी एक जरा चिंतेची बाब आहे राजमाता. कोणती? या दोघांनी शाही घराण्याशी संपर्क साधलाय असं कळलं. शाही राज थक्कन यानं आपल्या राज्याचा काही भाग त्याच्या राज्याला जोडलाय. शाही? शाही आहे तर माझ्या आईच्या माहेरचं घराणं. होय राजमाता. आणि थक्कन तर माझा मामे भाऊ. राजकारणात नाती नसतात राजमाता. खरंय. आणि आणि काय प्रधानजी, स्पष्ट सांगा. इतर राजांचाही महिमांबरोबर संपर्क आहे असं समजलं. असं म्हणजे सगळ्याची मुळं शेवटी महिमांपर्यंत येऊन पोहोचतायत तर. होय राजमाता. काहीही करून त्या दोघांना लवकरात लवकर थांबवायला हवंय. ठीक आहे, मी विचार करते. 3-4 दिवसात दिद्दा कैलास गोसाव्याच्या गुहेकडे जायला निघाली. तिथे जाऊन धुमी पेटवून स्वस्थ बसली. आपल्या अडचणीतून मार्ग कसा काढावा या एकाच विचारात ती होती. कैलास गोसाव्याच्या आज्ञेप्रमाणे धानस्थ बसल्यावर तिच्या डोक्यात एक कल्पना आली. तिनं त्यावर अंमलबजावणी करायचं नक्की केलं. महालात आल्यावर ती नरवाहनला बोलावणं पाठवणार होती, इतक्यात नरवाहनच महालात आला. प्रणाम राजमाता, एक वाईट बातमी आहे. काय झालं प्रधानजी? राजमाता, महिमांना पंपोरमध्ये भर बाजारात 36 लोकांची डोकी उडवली. बापरे, तो का पण? उगीच. महिमान, पाता आणि त्यांचे काही लोक भर बाजारात अचानक घोड्यांवरून घुसले. ते असे अचानक घुसल्यावर लोकांची पळापळ झाली. एका वृद्ध माणसाला लवकर बाजूला व्हायला जमलं नाही. त्याला घोड्याचा धक्का लागला आणि तो खाली पडला. मग मग त्याला धरून दोघांनी फटके मारायला सुरुवात केली. आपल्या मार्गात आडवं येऊन त्यानं आपल्याला उशीर केला म्हणून. आणि आणि त्या वृद्धाला वाचवलेल्या आलेल्या आणि आजूबाजूला हजर असलेल्या 36 लोकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यांच्याकडे काहीही शस्त्र नव्हती. महिमान आणि पाता यांच्या बरोबर असलेल्या सशस्त्र सैनिकांनी त्यांची कत्तल केली. हम्म काहीतरी करून त्यांना थांबवायलाच हवंय, पण यांच्यावर कायदा तरी कसा लावणार प्रधानजी? होय राजमाता, त्यांना कायदा लावणं जवळजवळ अशक्य आहे. ठीक आहे,
मला वाटतंय राज्य वगैरे चालवणं आता बाद झालं, या दोघांच्या हातात सर्व सोपवून मी इथून निघून जाते. तसं करू नका राजमाता, सर्व राज्याचा विनाश होईल. पण मला दुसरा काही पर्याय सुद्धा दिसत नाहीये. पण राजमाता, जनतेला जर असा त्रास माझ्या इथे राहण्यानं होणार असेल, तर मग सिंहासनावर मी असं आहे काय किंवा दुसरं कोणी आहे काय, काय फरक पडणार आहे? पण राजमाता, प्रधानजी, उद्या सकाळी तुम्ही स्वतः महिमांकडे जा. त्याला म्हणा हवं तर सर्व राज्य तुझ्या ताब्यात घे, पण हे अनाचार थांबव. राजमाता, प्रधानजी, त्याला म्हणावं इथं येऊन राज्यात ताब्यात घ्या आणि मला आणि अभिमन्यूला इथून सुरक्षित निघून जाऊ देत. ते ते करायला तयार असतील तर त्यांना राज्य सोपवायला मी तयार आहे. दुसऱ्या दिवशी आज्ञेप्रमाणे प्रधान नरवाहन महिमांकडे गेला. त्यानं राजमातेचा निरोप जसाच्या तसा महिमानला दिला. महिमान खुश झाला. त्याची युक्ती लागू पडली होती. तरी त्यानं नरवाहनला विचारलं, कशामुळे तुमच्या राजमाता विद्यादेवी इतक्या नरम पडल्या? महिमांजी, त्यांना जनतेचे होणारे हाल बघवत नाहीयेत. त्यांना हे कळतंय की तुम्हाला राजपद हवंय. त्यांना फक्त ते आणि महाराज अभिमन्यू यांना सुखरूप राज्यातून जाऊ द्यायची मागणी करत आहेत. या व्यतिरिक्त त्यांना काहीच नको. पाताळ, अरे पहा किती आश्चर्य आहे ते. या बाईला राज्य सांभाळायचं होतं. खुर्चीचे काटे आता जाणवायला लागलेले दिसत आहेत. हो तर बाईचं काम आहे का राज्य सांभाळायचं? पाताळानं पुष्टी जोडली. पुरुषांचं काम पुरुषांवर सोडावं. दोघं मोठ्यांनी खदाखदा हसले. महिमांजी, राजमातांनी तुम्ही त्यांना कधी भेटू शकाल अशी विचारणा केली आहे. त्यांना तुमच्याशी काही गोष्टींचं निराकरण करून घ्यायचंय. महिमान सावध होता. मी एकटा येणार नाही. माझ्याबरोबर पाताळ आणि माझे 100 शरीर रक्षक सुद्धा असतील. काहीच हरकत नाही. ठीक आहे, आम्ही उद्या सायंकाळी येऊ. नरवाहन परत दिद्दाकडे आला. काय झालं? दिद्दानं विचारलं. ते उद्या संध्याकाळी येत आहेत राजमाता. ठीक आहे, तुम्ही या उद्या. उद्या पाहू काय होतं ते. राजमाता, एक विचारू का? विचारा ना. तुम्ही खरंच त्यांच्या हातात राज्य सोपवत आहात? दिद्दा हसली. प्रधानजी, हा प्रस्ताव घेऊन तुम्हीच त्यांच्याकडे गेला होतात ना? क्षमा राजमाता, पण काय प्रधानजी? पण मला हे पटत नाहीये. काय पटत नाहीये? मी त्यांच्या हातात राज्य देणं पटत नाहीये? तसं नाही राजमाता. मग काय पटत नाहीये? राजमाता, तुम्ही या राज्यासाठी इतकं काही केलं. फाल्गुन सारख्या बलाढ्य माणसाला घरी बसवलं. ते सोपं नव्हतं. आणि तुम्ही या दोघांना इतक्या सहजपणे राज्य सोपवाल, हे पटत नाहीये. दिद्दा मनापासून हसली. प्रधानजी, तुम्ही मला जितकं ओळखलंय ना, तितकं कदाचित आणखी कोणीच ओळखलं नसेल. म्हणूनच मला तुमचीच भीती वाटायला लागली आहे. म्हणजे? घाबरू नका. कुठल्याही परिस्थितीत मी काय करीन किंवा काय करणार नाही याच्याबद्दल तुम्हाला जितकी माहिती आहे तितकी इतर कोणालाच नाही. माझी चाल काय असेल याचा अंदाज तुम्हीच करू शकाल. म्हटलंच आहे की राजकारणात तुमचं प्रत्येक पाऊल ज्याला माहीत असेल तो तुमचा मित्र नसला तरी चालेल, पण तो तुमचा शत्रू असून मात्र चालणार नाही. बघूया, महिमानला उद्या येऊ दे. दुसऱ्या दिवशी सकाळी दिदा वलगाला म्हणाली, वलगा, आता सकाळी कैलास गोसाव्याच्या गुहेकडे जाऊया. आज? आज तर प्रतिपदा नाहीये. मला माहितीये, नुकतंच तर जाऊन आलो, पण मला आज तिथे जावंसं वाटतंय. दोघी रथात बसून निघाल्या. यावेळी मात्र जास्त सुरक्षेची गरज होती, त्यामुळे बरोबर एकांगी होतेच. नेहमीप्रमाणे रथ आणि एकांगी यांना खालीच थांबवून दोघींनी वर जायचं ठरवलं असतं. पण सुरक्षेचा प्रश्न असल्यामुळं एकांगीचं एक पथक आधी पुढे जाऊन सारं काही ठीक असल्याची खातर जमा करून तिथेच थांबलं. मग नेहमीप्रमाणे दिद्दा गुहेत जाऊन धुमी पेटवून ध्यानस्थ बसली. वल्गा इकडे तिकडे फिरत होती. एकांगी गुहेच्या बाजूनं पहारा देत उभे होते. थोड्या वेळानं दिद्दानं वल्गाला आवाज दिला. दिद्दाला उचलून घेऊन वल्गा डोंगरावरून खाली उतरली. काहीही न होता सगळे सुखरूप परत आले. दुपार उलटली. प्रधान नरवाहन आला. प्रणाम राजमाता. प्रणाम प्रधानजी. काय बातमी आहे? राजमाता, महिमांजी आज सूर्यास्ताच्या 4 घटका आधी येणार आहेत. ठीक आहे, आणि पाताळ? ते सुद्धा बहुतेक बरोबर असतीलच, पण तसं स्पष्ट काही बोललं गेलं नाही. ठीक आहे. राजमाता, काय? ते बरेच रक्षक बरोबर घेऊन येणार आहेत. त्यावेळी तुमची सुरक्षा. त्याची काळजी करू नका प्रधानजी, मी सुरक्षित असेल. पण जर मला काही झालंच तर अभिमन्यू राजा राहील, तुम्ही त्याला सांभाळून घ्यालच. म्हणजे महिमानजी आणि पाताळजी? काळजी करू नका, मी त्यांना समजावीन. राजमाता, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण ते समजून घ्यायच्या मनस्थितीत आहे तसं वाटत नाहीये. ती हसली. काळजी करू नका प्रधानजी, ते मी पाहते. प्रधान नरवानला खात्री पटली की दिद्दाला बहुधा संकटाची निश्चित गंभीरता ध्यानात आलेली नसावी. प्रधानजी,
तुमची माणसं मात्र महिमांच्या घराबाहेर ठेवा. तो यायला निघाला की तो इथे पोहोचायच्या आधी मला खबर मिळायला हवी. जी राजमाता. दिद्दानं मुतपाकखान्यातून शिखरला बोलवलं. शिखर, मला अर्धा शेर लोणी हवंय, पाठवून द्या. जी राजमाता. आणि आणखी एक गोष्ट, आज दुपारी महिमान आणि पाताळ दोघंही येतील. त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी 3 पेले भरून बदामाची पूड घालून उकळवलेलं आटीव दूध पाठवायचं. त्याबरोबर एक रिकामं पातेलं सुद्धा पाठवायचं. वलगा येऊन हे सगळं घेऊन जाईल. दिद्दाची ती विचित्र आज्ञा ऐकून शिखरला आश्चर्य वाटलं, पण त्यानं काही प्रतिक्रिया दिली नाही. जी राजमाता म्हणून तो परत गेला. यानंतर दिद्दानं वलगाला सांगितलं, वलगा, नेमकं काय करायचं हे तुला माहित आहेच. जी राजकुमारी. एकदा का तू आम्हाला पेल्यामध्ये दूध घालून दिलंस की माझ्याकडे लक्ष ठेव. मी पेला खाली ठेवला की अभिमन्यूला रडायला लावायचं आणि आत येऊन मला सांगायचं अभिमन्यू पडला आणि रडतोय, ऐकत नाहीये. जी राजकुमारी. सूर्य कलायला लागला. नरवाहननं महिमान आणि पाताळ त्यांच्या सैन्याला घेऊन यायला निघाल्याची खबर आणली. ठीक आहे, ते आले की त्यांना दरबारात बसवा, मी येतेच म्हणून सांगा. जी राजमाता. आणखी एक घटका गेली. दोघे राजमहालात येऊन हजर झाले. नरवाहननं त्यांचं स्वागत केलं. त्यांना दरबारात आणून मानानं बसवलं. काही वेळातच दिद्दा दरबारात आली. प्रणाम महिमानजी, पाताजी. प्रणाम राजमाता. थोडी त्यांच्या कुटुंबांची चौकशी करून मग विषयाला सुरुवात झाली. महिमानजी, राज्यात हे काय चाललंय? काय झालं? उगीच माहीत नसल्याचं दाखवू नका महिमानजी. तुम्हाला माहितीये मी कशाबद्दल बोलतेय. मला काय माहित नाही राजमाता. महिमानजी, राज्यात जे जनतेवर हल्ले होत आहेत ते का होत आहेत हे मलाही ठाऊक आहे आणि तुम्हालाही ठाऊक आहे. ते थांबवणं आवश्यक आहे. जनतेचे हे हाल मला बघवत नाहीत. त्याचा उपाय तुमच्याच हातात आहे राजमाता. काय उपाय? राज्य तुमच्यानं निभत नाही असं लोक आता उघडपणे बोलायला लागलेत. राज्य आमच्या हातात द्या, आम्ही चालवू. पण मी हे का करावं? दिद्दानं विचारलं. आज ना उद्या लोक तुमची सत्ता उलथून टाकणारच. जनतेवरचे हल्ले तोपर्यंत वाढतच जातील. तुम्ही स्वतःहून जर राज्य आमच्या हातात दिलं तर कदाचित तुम्ही सुरक्षित राहाल, अन्यथा काय होऊ शकेल हे मी सांगायची गरज नाही. दिद्दानं एक सुस्कार सोडली. ती वलगाकडे वळली आणि म्हणाली, शिखरला म्हणावं पाहुण्यांसाठी काहीतरी पाठवून दे. वलगा निघून गेली. महिमानजी, माझ्याकडे इतर काही पर्याय सुचवण्यासारखे आहेत. कसले पर्याय? तुम्हाला पूर्वीप्रमाणे वेतन चालू करू, तुमची राहायची व्यवस्था पूर्वीप्रमाणे करायला मी तयार आहे. महिमान मनापासून हसला. राजमाता, आता ते दिवस गेले. आता मला सिंहासनच हवंय. त्यापेक्षा कमी कशावरही मी मान्य होणार नाहीये. तुम्ही माझ्यासमोर इतर कुठलाच पर्याय ठेवणार नाही? नाही. तुम्ही राज्य आमच्या हवाली करून राज्यातून निघून जा. तुम्हाला राज्याबाहेर आम्ही काढून देऊ. नाही तर मग जे होईल त्याला तयार राहा. इतक्यात वलगा 3 पेले दूध घेऊन आली. बरोबर एक पालथं ठेवलेलं पातेलं होतं. तिनं पेले सर्वांच्या समोर ठेवले. महिमान आणि पाताळ या दोघांनी त्याला हातही लावला नाही. दिद्दा हसली. तिनं वलगाला खूण केली. वलगानं तिन्ही पेल्यातील दूध एका पातेल्यात एकत्र केलं आणि ढवळून बाजूला ठेवलं. माझ्यावर विश्वास दिसत नाहीये महिमानजी. राजमाता, आजकाल विश्वास ठेवायला लोक तसे वागतीलच याची खात्री नसते. दिद्दा हसली. ठीक आहे. वलगा, भर पेले. वलगानं त्या एका पातेल्यातील दूध तिन्ही पेल्यांमध्ये घातलं. पहिला पेला दिद्दानं उचलला आणि मग महिमान आणि पाताळ यांनी आपापले पेले उचलले. तरी त्यांनी ते तोंडाला लावले नाहीत. दिद्दा परत हसली. अजून विश्वास येत नाही का? म्हणत तिनं आपल्या पेल्यातून एक घोट घेतला. महिमान आणि पाताळ यांची आता खात्री पटली. त्यांनी सुद्धा दुधाचा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. वलगा रिकामं पातेलं घेऊन निघून गेली. खास नंदादेवी पर्वताच्या पायथ्याशी उगवलेलं मोंगरा केशर आहे हे, दिद्दा म्हणाली. इतका सुगंध इतर कुठल्याच केशराचा नसतो आणि त्यात ममरी बदामाचं चूर्ण घातलंय. दूध उत्तमच आहे, पाताळ म्हणाला. घ्या. मला या बदाम दुधात एकच तक्रार असते. कितीही प्रयत्न केला तरी ते चूर्ण खाली बसतच, पण खरा स्वाद त्याच्यातच असतो, दिद्दा म्हणाली. बोलत बोलत दिद्दानं पेला समोर मेजावर ठेवला. हो नक्कीच, महिमाननं पुष्टी जोडली. इतक्यात अभिमन्यूच्या रडण्याचा आवाज आला. दिद्दा किंचित कावरी बावरी झाली. रडतायत अभिमन्यू राजे, महिमान म्हणाला. पडले असतील खेळताना, दिद्दा म्हणाली. राजा म्हटल्यावर त्याला रडून नाही चालत, पाताळ म्हणाला. पण राजा झाला तरी शेवटी मूलच आहे ना, दिद्दा म्हणाली. ते आहेच, म्हणूनच मुलाला राजा करायची घाई करू नये.
मोठमोठ्याने हसत महिमान म्हणाला. आपला पेला संपवून त्यानं खाली ठेवला. पाताळनं त्याचं अनुकरण केलं. इतक्यात वलगा आत आली. क्षमा राजमाता, बाळराजे खेळताना पडले, रडायचे थांबत नाहीयेत. मी आलेच हं, बसा तुम्ही, म्हणत दिद्दा उठली. महिमान आणि पाताळकडे वळून म्हणाली, बसा तुम्ही, मी येतेच. मी घेतल्याशिवाय तो थांबणार नाही. वलगाच्या पाठीवर बसून ती बाहेर जाते आहे हे पाहताच महिमान आणि पाताळ यांचे रक्षक त्यांच्या भोवती एकवटले. घटकाभरात दिद्दा परत आली. काहीच झालं नाही. ठीक आहे, दिद्दा म्हणाली. मी आणि बाळराजे लोहारींला निघून जायला तयार आहोत. फक्त मला 3 दिवसांचा अवधी द्या. राज्य तुमच्यावर सोपवून आम्ही निघून जाऊ. मात्र जनतेवरचे हल्ले ताबडतोब थांबवा. जरूर राजमाता, जरूर, महिमान म्हणाला. महिमान आणि पाताळ दोघांच्या चेहऱ्यावर अगदी या कानापासून त्या कानापर्यंत स्मित होतं. प्रधान नरवाहांचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता. दिद्दानं त्याला थोड्या वेळापूर्वी जे सांगितलं आणि जे प्रत्यक्षात झालं यात कुठेच ताळमेळ नव्हता. राजमाता त्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला, पण दिद्दानं हात उचलून त्यांना थांबवलं. प्रधानजी, माझाही नाईलाज आहे, दिद्दा म्हणाली. महिमानकडे वळून ती पुन्हा म्हणाली, 3 दिवसानंतर आम्ही निघून गेल्याची बातमी प्रधानजी तुम्हाला कळवतीलच. त्याच्यानंतर येऊन तुम्ही राज्यग्रहण करा. आनंदानं हसत महिमान आणि पाताळ निघून गेले. पुढे काय झालं? उत्सुकता आहे ना तुम्हाला? मला पण आहे. पुढच्या भागात नक्की ऐकूया पुढे काय झालं. ऐकत राहा चरणही. धन्यवाद.